नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज दिवसभरात मला एक कॉमन डाऊट येत आहे की सर महाराष्ट्र स्टेटचा जो आहे तो बीएससी नर्सिंग का राऊंड 1चा जे आहे ते रिझल्ट आलेला आहे, अलॉटमेंट लिस्ट पण आलेली आहे। आम्ही अलॉटमेंट लिस्ट चेक केला, पण आम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, पण आम्हाला एक अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणं राहतं। तर ते अलॉटमेंट लेटर किंवा सिलेक्शन लेटर कसं डाउनलोड करावं याची काही आयडिया नाहीये किंवा आम्हाला लिंक सापडत नाहीये। तर पहा, तुम्ही ज्यावेळेस ऑफिशियली वेबसाईटच्या अंदर जाताय ना, तर तुम्ही बीएससी नर्सिंगच्या सेक्शनमध्ये गेला तर तुम्हाला जी अपडेट मिळते, नोटीस मिळते ना, तर त्याच्या लेफ्ट साईडला तुम्हाला एक सिलेक्शन लेटर किंवा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायची लिंक दिसते। तर तिथे तुम्ही क्लिक केलं की देन तुमच्यासमोर जो आहे तो असा सेम टू सेम फॉर्म ओपन होतो आणि त्या फॉर्ममध्ये काय काय फिल करायचे, त्याचबरोबर ही जी लिंक आहे ती तुम्हाला कुठं भेटेल त्याची आपण सविस्तर चर्चा छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी जो आहे तो 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झालेला आहे, म्हणजेच एक अलॉटमेंट लिस्ट आली होती, त्या लिस्टच्या जर समजा मध्ये तुमचं नाव असेल आणि नावाच्या समोर जर कॉलेजचं नाव असेल, म्हणजे ते कॉलेज तुम्हाला ठिकाणी 100% अलॉटमेंट झाला, याचा अर्थ असाच होतो। तर तुम्हाला ॲडमिशन करण्यासाठी एक अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणं पडतं। तर तुम्हाला ते ऑफिशियल सीईटी सेलच्या वेबसाईटमध्ये जाऊन ज्यावेळेस तुम्ही बीएससी नर्सिंग सेक्शनमध्ये जाणार आहे, तर तुम्हाला लेफ्ट साईडला जे आहे ते अलॉटमेंट लेटर किंवा सिलेक्शन लेटरची लिंक मिळते, त्यावर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला सेम असा फॉर्मॅट जो आहे तो एक फॉर्म ओपन होतो। तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर डिग्रीचा टाईप सिलेक्ट करणं आहे, जसं की तुम्हाला या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे यूजी कोर्स आणि पीजी कोर्स बघायला भेटताय। तर तुम्ही समजा आता बीएससी नर्सिंग करताय, तर देन तुम्हाला त्या ठिकाणी यूजी सिलेक्ट करणं आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही यूजी सिलेक्ट करणार आहे। ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी समजा यूजी सिलेक्ट करणार आहे ना, तर देन तुमच्या समोर जे आहे ते समजा आणखी सेकंड ऑप्शन बघायला भेटतं की तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन भेटतो की तुम्हाला कोणता कोर्स करताय तुम्ही। तर कोर्ससाठी तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटतो, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कोर्स बघायला भेटतील। जसं की तुम्ही ज्यावेळेस याच्यावर क्लिक कराल ना, तर तुम्हाला इथं डिफरंट कोर्स येतील। समजा तो जो कोर्स आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी बीएससी नर्सिंगच कोर्स सिलेक्ट करणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर जर समजा तुम्ही खाली येणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी सीईटीचा कॅप ॲप्लिकेशन नंबर टाकणं पडेल, जो की तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे सीईटीचा कॅप राऊंडचा। म्हणजे आपण जो रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करताना, तर तिथं तुम्हाला एक सीईटी कॅप ॲप्लिकेशन नंबर आलेला होता, तर तो फॉर्मवरचा जो सीईटी कॅप ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिल करणं पडेल। नंतर या ठिकाणी नीटचा रोल नंबर बोलत आहे, पण तुम्हाला जो तुमचा ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट राहील किंवा रिझल्ट राहील ना, तर त्यावर तुम्हाला जो रोल नंबर राहतो महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा, तो तुम्हाला या ठिकाणी टाकणं आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। ऑल इंडिया रँकच्या जागेवर तुम्ही या ठिकाणी तुमचा जो काय SML नंबर असतो किंवा मग जो काय तुमचा रँक मिळतो ना, तर तो रँक तुम्हाला या ठिकाणी फिल करणं आहे। नंतर तुम्ही थोडं खाली आलात की तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जी आहे ती या ठिकाणी टाकणं पडेल। डेट ऑफ बर्थ तुम्ही या ठिकाणी फिल करणार आहे। त्यानंतर तुम्हाला जो काय कोड दिसतो समजा खाली, या ठिकाणी जो काय कोड आहे ना, तो हा कोड तुम्हाला या ठिकाणी फिल करणं आहे। ज्यावेळेस तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन फिल करणार आहात ना, तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन लेटरच्या वरी क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी क्लिक करणार, तर तुमचं पूर्णपणे 100% जे आहे ते अलॉटमेंट लेटर डाउनलोड होणार आहे। आणि हे जे अलॉटमेंट राहतं ना, तर ह्याची तुम्हाला एक प्रिंट काढणं आहे आणि ती प्रिंट घेऊन तुम्हाला ऑफलाईन कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज जॉईन करून एक तर बेटरमेंटला जाऊ शकता, किंवा कॉलेज जर आवडला तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करून जे आहे ते तुमची डिग्री त्या कॉलेजमधून कंटिन्यू करू शकता, किंवा कॉलेज जर तुम्हाला आवडत नाहीये तर तुम्ही कॉलेजला जॉईन करू शकता बेटरमेंटसाठी। मग तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊन आणखीन तुम्हाला चांगलं कॉलेज कसं मिळेल, किंवा तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज भेटलं असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज कसं मिळेल त्याचा तुम्ही वेट करू शकता। तर ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। तर हा जो लिंक आहे तो लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल व्हिडिओच्या, किंवा मग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या एक टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तर ती लिंक तुम्ही ओपन करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता। तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन झाले की तुम्हाला डायरेक्ट हा जो लिंक आहे समजा सिलेक्शन लेटर किंवा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचा, तो आम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकून दिलेला आहे। तर तुम्हाला तो त्या ठिकाणी मिळून जाईल समजा। मग तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुमचा जो अलॉटमेंट लेटर आहे ना बीएससी नर्सिंगचा, ते तुम्ही 100% डाउनलोड करू शकता। आणि तुम्हाला अशाच प्रकारे जर समजा बीएससी नर्सिंगच्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजची महाराष्ट्र स्टेटमधील ॲडमिशनची सविस्तर माहिती हवी असेल, येणाऱ्या काळामध्ये काय प्रोसेस करणार आहे, राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग कधी करणार आहे, राऊंड 2 चा सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे, राऊंड 2 मध्ये किती कॉलेज पार्टिसिपेट करतात, तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती एकदम सविस्तरमध्ये एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये नक्की शेअर करू।